मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे। पालकमंत्रीपद बहाल करताना किती वेगळे चेहरे समोर येतात याबाबत उत्सुकता होती, मात्र अगदीच मोजकेच बदल केल्यामुळे पालकमंत्रीपदाच्या पाट्या फारशा बदलल्या जाणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय। राज्यातला नेतृत्व बदल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा खांदेपालट, मंत्रिपदासाठीचा शपथविधी, मंत्रिमंडळात मोजक्या नव्या चेहऱ्यांचा समावेश, यानंतर रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातल्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा केली। मंत्रिमंडळाच्या फेरबदलाप्रमाणेच हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच बदल पालकमंत्रीपद देतानाही केले गेले आहेत। मुंबईचं पालकमंत्रीपद ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कायम ठेवण्यात आलं आहे, तर मुंबई उपनगराची जबाबदारी पुन्हा एकदा नसीम खान यांच्याच खांद्यावर पडली आहे। तर ठाण्याचं पालकमंत्रीपद गणेश नाईक यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे। पश्चिम महाराष्ट्रात हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद कायम आहे, तर सांगलीचे पालकमंत्री आहेत डॉक्टर पतंगराव कदम। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर सोलापूरचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा प्राध्यापक लक्ष्मण ढोबळेंकडेच राहणार आहे। बबनराव पाचपुते अहमदनगरच्या, तर रामराजे नाईक निंबाळकर साताऱ्याच्या पालकमंत्रीपदी कायम आहेत। मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुन्हा एकदा पिछाडीवर पडलेले नारायण राणे यांना अपेक्षेप्रमाणे त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळवणं फारसं जड गेलेलं नाही। रायगडच्या पालकमंत्रीपदी माजी अर्थमंत्री सुनील तटकरेही कायम राहिले आहेत। रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदी गेल्या विधानसभा निवडणुकीत डार्क हॉर्स ठरलेल्या भास्कर जाधव यांनी बाजी मारली आहे। मराठवाड्यात औरंगाबादच्या पालकमंत्रीपदाची माळ राधाकृष्ण विखे पाटलांच्या गळ्यातून काढून बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात घालण्यात आली आहे, तर हिंगोलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मुंबईच्या वर्षा गायकवाड सांभाळणार आहेत, तर लातूरच्या पालकमंत्रीपदी सतेज पाटील यांची वर्णी लागली आहे। या व्यतिरिक्त बीडच्या पालकमंत्रीपदी जयदत्त क्षीरसागर, जालन्याच्या पालकमंत्रीपदी राजेश टोपे, उस्मानाबादसाठी मधुकरराव चव्हाण, परभणीसाठी प्रकाश सोळंके, तर नांदेडसाठी DP सावंत पालकमंत्री म्हणून काम पाहतील। विदर्भात नागपूरच्या पालकमंत्रीपदी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना कायम ठेवण्यात आलं आहे। मंत्रिमंडळातील वित्त आणि नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्याकडे वर्धेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अपेक्षेनुसार RR पाटील यांच्याकडे गडचिरोलीचं पालकत्व कायम ठेवण्यात आलं आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री अनिल देशमुख आणि डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या जबाबदारीत अदलाबदल करण्यात आले, तर कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विदर्भात पाठवण्यात आलं आहे। त्यांच्याकडे अमरावतीचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे। पालकमंत्री जाहीर करताना वाद होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली असून शिवाजीराव मोघे यांच्याकडे नागपूर, तर राजेंद्र मुळक यांना शेजारचा वर्धा जिल्हा देण्यात आलाय। वर्ध्याचे रणजित कांबळे यांना भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय। विजय वडेट्टीवार यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यामुळे कांबळे यांच्याकडे या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे। रोहियो मंत्री नितीन राऊत यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात पर्यावरण आणि सांस्कृतिक विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून समाविष्ट झालेले संजय देवतळे यांना त्यांच्या गृहजिल्हा असलेल्या चंद्रपूरचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे। विदर्भात आपल्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेले ते एकमेव मंत्री आहेत। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख आधी वाशिमचे पालकमंत्री होते, त्यांना गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर गोंदियाची जबाबदारी सांभाळणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे वाशिम जिल्हा सोपवण्यात आला आहे, तर राजेंद्र दर्डा यांना अकोल्याचे पालकमंत्री करण्यात आलं आहे। उत्तर महाराष्ट्रात नाशिकची धुरा छगन भुजबळांच्या खांद्यावर कायम आहे। धुळ्याचे पालकमंत्री म्हणून सुरेश शेट्टी काम करतील, तर नंदुरबारचे पालकमंत्री पद्माकर वळवी आणि जळगावच्या पालकमंत्रीपदाची धुरा गुलाबराव देवकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। थोडक्यात पालकमंत्रीपद बहाल करताना नाराजी टाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे कोणतेही धाडसी निर्णय पालकमंत्रीपदाबाबत तरी घेतलेले दिसत नाहीत। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी। विधान परिषद